भर उन्हात 3 चक्र असलेला रथ न मिळाल्याने दुचाकीवर स्वार होऊन हे दादा देवासारखे धावून आले आणि म्हणाले, कापासून तू चावतायस बघ. असं म्हणाले. आणि मग मी कदाचित ते देवाने पाठवलंय तुम्हाला. असं म्हणून दादांना बोलकं केलं आणि पेशानी दवाखान्यात नर्सिंग डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या या दादांकडून या प्रवासात इतकं मात्र शिकलो की परिस्थिती कशीही असो पण आपल्यातली परोपकाराची भावना कधीच सोडू नये. असं म्हणत नाही तेवढ्यात दत्ताश्रम दृष्टिक्षेपात पडलं आणि दादांना कृतज्ञता व्यक्त करून गंतव्यस्थानी उतरलो. आणि कोण कशी मदत करेल सांगता येत नाही. जय जगदंबा. असं म्हणून सर्वात आधी रामरायानंतर श्री दत्त महाराजांच्या पादुका मंदिरात गाठी वाहिली आणि दिंडीमधल्या या वारकऱ्यांना दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात पावली खेळताना पाहून थोड्या वेळ आनंद घेऊन भगवती स्वरूप परमपूज्य सौ ताई महाराजांना मनोमन नमस्कार करून आज्ञा घेतली. आणि मनाच्या वेगात जालना भूअड्ड्यावर येऊन अर्धा तासापासून थांबलेल्या माझ्या आईच्या सख्या लहान बहिणीच्या मुलासोबत गाठीचं आदान प्रदान केलं आणि नंतर श्री बालाजी फरसावरच्या मानाच्या होळीला नमस्कार केला.